नमस्कार. नवदीप करे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 28 17/4/2026 रोजी आपण आयोजित केलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी काही अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी या प्रश्न क्रमांक पहिला, युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूयॉर्क हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिला पुरुष ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अभिनव बिंद्रा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय स्टेट बँकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1955 मध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, नॅशनल इन्कम मोजण्यासाठी कोणती संस्था कार्य करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NSO. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, ICC क्रिकेट वर्ल्ड कप किती वर्षांनी आयोजित केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 वर्षांनी. पुढचे 5 मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. गरम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर थंड हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, ती वाचत आहे या वाक्यातील काळ ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्तमान काळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, रामाने श्यामला पुस्तक दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक बी, श्यामला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, प्रेम हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेगवान. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, अल्लाउद्दीन खिल्जी कोणत्या वंशाचा होता? तर पर्याय क्रमांक बी, खिल्जी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, 1857चा उठाव कोठे सुरू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेरठमध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला? तर पर्याय क्रमांक बी, पोरबंदर, गुजरातमध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले होतं? तर लोकमान्य टिळक. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, A.O. ह्यूम यांनी 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात मोठा खंड? पर्याय क्रमांक बी, आशिया हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, वातावरणातील ओझोन थर कुठे असतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्ट्रॅटोस्फियर मध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, नदीचे शेवटचे टोक काय म्हणतात? नदीच्या शेवटच्या टोकास काय म्हणतात? तर मुख. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधान कोणी तयार केले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संविधान सभा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, लोकसभा कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, मतदान अधिकार कोणत्या वयात मिळतो? मतदानाचा अधिकार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 18. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, राज्यपाल कोण नियुक्त करतो? राष्ट्रपती योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? दिल्लीला आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरात रक्ताचा रंग कशामुळे लाल असतो? तर तो पर्याय क्रमांक बी, हिमोग्लोबिनमुळे असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, पाण्याचा गोठण्याचा बिंदू किती आहे? तर पर्याय क्रमांक ए, 0°C. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, प्रकाश कशाच्या स्वरूपात प्रवास करतो? तर तरंग आणि कण दोन्हीच्या याच्यामध्ये प्रवास करू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, वनस्पती अन्न तयार करताना कोणती प्रक्रिया करतात? तर प्रकाश संश्लेषण. आणि शेवटचा प्रश्न, मानवी शरीरातील शोषण कोणत्या अवयवाने होते? तर फुफ्फुसाद्वारे होते. पर्याय क्रमांक बी. तर मित्रांनो, आजच्या पेपरमधले हे 30 प्रश्न होते. या 30 प्रश्नांच्या उत्तराबद्दल काही तुम्हाला अडचण असेल किंवा प्रश्नाबद्दल अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता जाता चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत जे काही पुढचे अपडेटेड व्हिडिओ आहेत
ती लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.